सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करून त्यांना जुन्या इमारतींमधून हुसकवण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागात उघडकीस आलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत। भाजपच्या खोपडेतील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतींमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती। याबाबत माहिती देताना केळकर यांनी चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत। या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकाकडून होत आहेत। रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरं खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा अशा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे। या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते। पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून जादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली। याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली। विविध प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे। बाधित रहिवाशांना हक्काची घरं मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरं प्रशासनानं दिली आहेत, मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत। त्यामुळे हक्काचं घरही नाही आणि आता रेंटलची घरही सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत। या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। राजकीय नेत्यांचे फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलवरील डीपी किंवा स्टेटसवर ठेवल्यास खबरदार असा सज्जड दम ठाणे महापालिकेचे उपायुक्त जी गोदेपुरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे। गोदेपुरे यांनी लेखी आदेश काढले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। ठाणे महापालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी काही अधिकारी आणि कर्मचारी राजकीय पक्षासाठी काम करतात असा आरोप केला होता। अधिकारी आणि कर्मचारी आपले मोबाईलच्या व्हॉट्सअप स्टेटसवर राजकीय नेत्यांचे फोटो ठेवतात, यावरही आक्षेप घेतला होता। त्याची दखल घेत ठाणे महापालिकेने आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कृतीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार महापालिका मुख्यालयात उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी तसंच लेखी आदेश काढले आहेत। यापुढे जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल किंवा व्हॉट्सअपवर राजकीय नेत्यांचे किंवा पक्षाचं पोस्टर, छायाचित्र, बॅनर ठेवू नये असा स्पष्ट उल्लेख आदेशात नमूद करण्यात आलाय। ठाणे महापालिकेचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईल स्टेटसवर नेत्यांचे फोटो, व्हिडिओ ठेवल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असा इशाराच उपायुक्त गोदेपुरे यांनी दिलाय। ठाणे महापालिकेचा 2026-27 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय चर्चेत अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी यासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। यानुसार प्रत्येक नगरसेवकाला 20 मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता कोणतीही करवाढ नसलेला 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे विशेष सर्वसाधारण सभेत सादर केलाय। यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी शासन निधी आणि खासगी लोक सहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे। ठाणे महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 23 मार्च रोजी सादर करण्यात आल्यानंतर त्यावर नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी बुधवारी विशेष अर्थसंकल्पीय चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चेच्या पहिल्या सत्रात अवघ्या 3 ते 4 नगरसेवकांनीच आपली मतं मांडली। यात काही नगरसेवकांनी 1 ते 1.5 तास भाषण केलं। यापूर्वी अशीच नगरसेवकांची भाषणं व्हायची आणि सभा 3 ते 4 दिवस सुरू राहायची। रात्री 11 वाजेपर्यंत सभेचं कामकाजही सुरू राहायचं आणि त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जायची। यंदाही असेच घडेल अशी शक्यता व्यक्त होत होती आणि पहिल्या सत्रात तसं कामकाज झाल्याचंही दिसून आलं। ठाणे महापालिकेत विविध राजकीय पक्षांचे 131 नगरसेवक आहेत। नगरसेवकांनी 1 ते 1.5 तास भाषणासाठी वेळ घेतली तर उर्वरित नगरसेवकांना संधी मिळणं कठीण होईल।
तसंच यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन दुसऱ्या सत्रात अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 20 मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच वेळ संपल्यानंतरही काही सूचना मांडायच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रेल्वे संरक्षण आणि एमटीएनएल या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील जमिनींवर सुमारे 2,15,000 झोपडपट्टीधारक राहत आहेत. येथील रहिवाशांना कायमस्वरूपी घरं मिळावीत आणि राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावित केलेल्या पुनर्वसन धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, जेणेकरून लाखो कुटुंबियांना न्याय मिळू शकेल, अशी सूचना आज संसदेत खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारला केली आहे. रेल्वे संरक्षण आणि एमटीएनएलच्या जमिनींवरील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन व्हावं यासाठी खासदार नरेश म्हस्के हे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. आज संसदेत शून्य प्रहरमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं. रेल्वे संरक्षण आणि एमटीएनएल यांसारख्या विविध केंद्र सरकारी विभागांच्या मालकीच्या जमिनींवरील महाराष्ट्रातील सुमारे 2,15,000 झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकारी जमिनी अतिक्रमणांपासून मुक्त करण्यासाठी आणि लाखो गरीब लोकांचं पुनर्वसन करून त्यांना हक्काची घरं मिळावीत यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला एक सविस्तर प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाला दिली. झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने 3 स्पष्ट पर्याय केंद्र सरकारकडे प्रस्तावित केलेत. पहिला, शक्य असेल तिथे जागेवरच विकास लागू केला जावा. या अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकारला रेडी रेकनर किमतीच्या 25% रक्कम देईल आणि एसआरए नियमानुसार जमिनींचा विकास करेल, किंवा शक्य असल्यास विकसित जमिनींपैकी 25% जमीन केंद्र सरकारला परत करेल. तर दुसरं म्हणजे सुरक्षा किंवा तांत्रिक कारणांमुळे त्याच जागेवर पुनर्वसन शक्य नसल्यास केंद्र सरकारनं जमिनीच्या किमतीच्या 75% रक्कम राज्य सरकारला द्यावी आणि त्या झोपडपट्टीवासियांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची जबाबदारी राज्य शासन घेईल. तर तिसरं म्हणजे केंद्र सरकारची इच्छा असल्यास ते राज्य सरकारच्या पूर्ण सहकार्यानं रेल्वे भूविकास प्राधिकरण किंवा त्यांच्या कोणत्याही संस्थेमार्फत स्वतःची पुनर्वसन योजना राबवू शकतात. पात्रतेच्या बाबतीत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला जाणार नसून, परंतु एकमत न झाल्यास प्रधानमंत्री आवास योजना याचे निकष स्वीकारण्यास राज्य शासन पूर्णपणे तयार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला म्हणजेच आत्ताचं ठाणे कारागृह मुक्त केलं. या घटनेस 289 वर्ष पूर्ण झाली आहेत.
ठाण्याचा हा ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली 12 वर्षे ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. सह्याद्री प्रदेशांच्या वतीनं शुक्रवारी 27 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे आदीही उपस्थित होते. ठाण्यात पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबलं. 27 मार्च 1737 रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून हा किल्ला मुक्त केला. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या किल्ल्यात डांबलं. अनेकांना फाशीही दिली. त्यामुळे हा केवळ किल्ला किंवा आत्ताचं कारागृह नसून तो ठाण्याच्या ज्वाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचं काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवं. सह्याद्री प्रदेशांतर्फे आम्ही गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा करत आहोत. कारागृहात स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांचं स्मारक उभारण्याचं कामही सुरू आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचं काम हाती घेतलं असल्याची माहिती देखील केळकर यांनी दिली. श्रमिक भाऊ हे महाराष्ट्राचे दुर्गरत्न असून राज्य सरकारनं दुर्गरत्न पुरस्कार जाहीर केला तर तो त्यांनाच मिळेल असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. तर ठाणे कारागृह हे ऐतिहासिक ठिकाण असून शहराला ऐतिहासिक वारसा असल्याचं श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितलं. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा होतो याचा अभिमान आहे. शिवभक्त आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गडकिल्ल्यांवर विविध कामं सुरू आहेत. ठाण्यात पिंपळोस किल्ल्याचं काम आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार असून ठाणे कारागृहातील तोफांनाही नवसंजीवनी दिली असल्याचं गोजमगुंडे यांनी सांगितलं. यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले, उपाधीक्षक भवर कापडे, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, किशोर मसूरकर आदींसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. कारागृहाच्या ठराविक अंतरापर्यंत इमारती उभ्या करता येत नसल्यानं हे कारागृहच हलवण्याचा डाव बिल्डर लॉबीनं रचला आहे. ठाणे कारागृहात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचं काम सुरू असून म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास जपण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरसाठी निधी देखील देण्यात आला असून टेंडरही तयार आहे. मात्र अचानक हे काम थांबवण्यात आले. हे कारागृह हलवण्याचा घाट घातल्यात येत आहे का असा प्रश्नही आमदार संजय केळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपस्थित करून ठाणेकरांचा या स्थलांतराला ठाम विरोध असल्याचंही केळकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं. आज या ठिकाणी गेली 12 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी लोकांना त्रास दिला, प्रत्येक ठाण्यातल्या घरातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी डांबून ठेवलं, तो किल्ला जो आहे तो मुक्त केला पाहिजे. आणि तो हा दिवस आहे 27 मार्च 1737. आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. आणि ठाणे परिसरातलं पूर्वीचं ठाणं हे पूर्ण परिसर यामध्ये अंतर्भूत होतं आणि त्यांना निश्चितपणे ही आनंददायी अशी गोष्ट आहे. आज जरी त्याचा जेलमध्ये रूपांतर झालेलं असलं तरी या जुन्या खुणा ज्या आहेत त्या जपण्याचं काम आम्ही करतोय. या जेलच्या आतमध्ये देखील एक ठाणे मुक्ती दिनाचं आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलं क्रांतिकारकांनी त्याचं देखील स्मारकाचं काम सुरू आहे आणि ते देखील लोकांच्याकरता पुढच्या काळामध्ये खुलं राहील. परंतु याचा उद्देशच हा आहे की आपला इतिहास जो आहे, या जुन्या ज्या आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याची जपणूक केली पाहिजे आणि ती जपणूक करण्याचा हा दिवस आहे. हा संकल्प या माध्यमातून प्रत्येक आमच्या इथल्या तरुणांनी केला पाहिजे अशा प्रकारचं याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि त्यामुळे आज हा मुक्ती दिन जो आहे तो आम्ही साजरा करतो. ठाणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीनं 3 स्टार दिले आहेत. या स्टार्सचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी खिल्ली उडवली आहे. शर्टवर स्टार चिकटवून तसंच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत त्यांनी प्रवेश केला. ठाणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलं असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचं कौतुक करून एका एजन्सीनं 3 स्टार मानांकन दिलं आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडवली. छातीवर 3 तारे आणि बॅगला 3 तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेश करते झाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना शानू पठाण यांनी घनकचरा विभागाचं कौतुक व्हावं हा एक विनोदच आहे, कारण ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल, परंतु मुंब्रा कौसाने दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्यानं कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे स्टार देताना एजन्सीनं कोणत्या दुर्बिणीतून पाहिलं असेल ती दुर्बीण आम्हालाही द्या, अशी त्यांनी टीका केली. दरम्यान 62 कोटींच्या ग्रीन कर्ज रोख्यानंतर घनकचरा 5 स्टार होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ये आरोप किए हैं, किस तरह से आरोप है आपने? किस सर ये मैं आरोप नहीं कर रहा हूँ, शर्ट पे जो 3 स्टार आरोप मैं नहीं कर रहा हूँ। घन कचरा विभाग ने एक मजाक करके सर्वे करके थाने महानगर पालिका को 3 स्टार दिया है। मैं नहीं कर रहा हूँ, ये बुक के अंदर किताब में लिखा है बजट की। मैंने 3 स्टार लगा, ये 3 स्टार है। थाने महानगर पालिका को जब 3 स्टार की रेटिंग दी जा रही है, जो एजेंसी सर्वे करके ये रेटिंग दी है, मेरा उस पर सवाल है, क्या वो मुमरा और दीवा प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति ने नहीं की? हमारे पास ट्रांसफर स्टेशन नहीं है, ये रोड पे मुख्य कचरा रहता है कई दिन। ये आज की लाइव जियोटेक की फोटो भी है मेरे पास। इस मार्केट किस तरह से परिस्थिति और बैग में ट्रांसफर स्टेशन नहीं है हमारे पास। मुख्य रस्तों प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति में डालता है, ओएसिस रोड, छोटा शंकर मंदिर, मुख्य रास्ते, दीवा प्रभाग समिति के मुख्य रास्ते पे खड़ी गांव के, तो किस रेटिंग से दिया गया? वो जो एजेंसी थी वो दीवा प्रभाग समिति में और मुमरा प्रभाग समिति में गई है, और हिसाब से इस बजट की बुक में 62 करोड़ ग्रीन बॉन्ड के नाम पे हम लोग कर्जा ले रहे हैं। तो लेते टाइम तो बहुत अच्छा लग रहा है, लेकिन वो कर्जे का ब्याज और कर्जे का थाने कर्जे में, तो अगर सेटिंग करे तो कर्जा लेने के बाद जो हालत है हमारी वो 5 स्टार हो जाएगी। कितनी? अगले साल हम लोग 5 स्टार लेके आएंगे। एक तरफ हमारे डेप्यूटी चीफ मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे सर कोटी रुपये, करोड़ रुपये थाने करना देतात, आणि तुम्ही एक तरफ ग्रीन बॉन्ड नावावर कर्ज घेतात। समझला नहीं हमारा। तो एक कौन सी दूरबीन से जो एजेंसी ने सर्वे की थी वो मैं देखने आया, और खासतौर से सभागृह के अंदर लेके जा रहा हूँ स्टार लगा के, ताकि सदस्यों को भी मालूम पड़े कि हमें स्टार मिला है 3 स्टार। तो दीवा प्रभाग समिति के नगर सेवक और मुमरा प्रभाग समिति के नगर सेवक की तो शिकायत ही पानी और कचरा है, तो ये रेटिंग कैसे मिली? वो दूरबीन कौन सी थी जो उनको, वो दूरबीन मुझे भी देखना है, ताकि वो दूरबीन के जरिए से मैं दीवा प्रभाग समिति और मुमरा प्रभाग समिति देख सकूं। आप क्या रेटिंग दोगे ये जो पालिका कहते हैं? मैं नहीं, दिवाकर आणि मुमराकर आणि -3 स्टार देने वाला। कितने? -3 स्टार।